नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मस्त मजेत राहा, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. आज आपण असंच अगदी प्रोटीनने भरपूर अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर इथे मी 1 वाटी काळे चणे भिजत घातले रात्रभर. लक्षात ठेवायचं की ते रात्रभर छान असे भिजत घालायचे आणि छान भिजले की छान मस्त असे टम्म फुगतात. थोडा वेळ अजून ठेवले की त्याला छान असे कोंब येतात. पण चणे आहेत त्याला कोंब यायला जरा वेळ लागतं आणि मूग मटकीला लगेच येतं. तर इथे 1 वाटी चणे मी छान असे रात्रभर भिजत घातलेले होते आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2दा. आता आपण हे बारीक करायचं. तर आता आपण याला घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर त्यात घालायचं थोडंसं अद्रक. नंतर आपण त्यात घालायच्या 3-4 हिरव्या मिरच्या. मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर त्यात घालायच्या आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या आपण घेऊयात. 1 छोट्या चमचाभर मी घेतलंय जिरं आणि नंतर त्यात घालायचा कढीपत्ता आणि नंतर आपण त्यात घालायचा रवा. तर ज्या मापाने मी चणे घेतले त्याच मापाने मी रवासुद्धा घेतला आहे आणि रवा कुठलाही घेऊ शकता, जाड बारीक जो असेल तो. नंतर आपण त्यात घालायचं दही. साधारण अर्धा कप मी दही घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आपण आणि पाणी घालून हे आपल्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालायचं, पाणी घालायचं आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं. खूप काही त्याला झंझट करायची गरज नाही. तर इथे मी हे सर्व मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं बारीक करताना आणि आता हे मिनिटभर आपण फेटून घेऊया छान. आणि तुम्ही बॅटर बघू शकता, मस्त असं बॅटर आपलं झालेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं. मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार तुम्ही घाला आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण रेस्ट करायला ठेवूया 15 ते 20 मिनिटाकरता. आणि एक आपण साधी सोपी आपण चटणी करूया, दही चटणी. त्याकरता मी घेतल्या 2 हिरव्या मिरच्या. नंतर त्यात घालायच्या 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि नंतर त्यात मी घातले थोडंसं जिरं घातलं आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे. आपण दही चटणी करतो आहे, मस्त लागते. आणि आता हे जाडसर आपण कुटून घ्यायचं. हलकंसं कुटल्यानंतर आपण त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर. तुमच्याकडे पुदिना असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याने सुद्धा खूप मस्त अशी चव येते. तर आता हे सर्व आपण हलकंसं जाडसर आपण कुटून घेऊया. तर मी इथे घेतले अर्धा वाटी दही आणि दही त्यात थोडं मीठ घालायचं आणि हे सर्व मस्त असं आपण फेटून घेऊया, म्हणजे दही आपलं छान असं व्यवस्थित मिक्स होईल. अर्धा वाटी दही घेतलं आहे, तुम्ही त्यापेक्षाही जास्त घेऊ शकता. नंतर त्यात मी घातलं आहे बारीक कापलेला कांदा. कांदाऐवजी तुम्ही काकडी, गाजर हे सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप छान चव येते. पण मी फक्त कांदा घातला आहे. आणि नंतर आपण जो ठेचा आपण बनवलेला होता लसूण मिरची कोथिंबीरचा, ते सर्व चटणी आपण यात घालायची दह्यात आणि हे फेटून घ्यायचं. आणि इतकी मस्त लागते ही चटणी, खूप छान लागते. घरी चटणीला घाई नसेल तर अशी ही दहीची चटणी बनवा, अगदी अप्रतिम लागते. 10 मिनिटानंतर आपण आपलं पीठ बघूया. पीठसुद्धा आपलं अगदी व्यवस्थित छान झालेलं आहे. थोडं घट्ट झालेलं आहे. थोडं आपण यात पाणी घालूया. तर साधारण अर्धा वाटी पाणी मी यात परत घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया. तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर आता इथे आपलं बॅटर अगदी पूर्ण तयार आहे. मी इथे घेतला आहे तवा, लोखंडी तवा आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तर तुम्ही नॉनस्टिक घेतला तरीही चालेल. छान असं पुसून घ्यायचं त्याला आणि नंतर त्यावर एक साधारण 1.5 ते 2 चमचे आपण बॅटर घालायचं आणि मस्त असं फिरवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय हे आणि अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता होतो. आणि रोज सकाळी आपण विचार करतो की आज काहीतरी आपण हेल्दी बनवूया. आणि वरनं मी घातला आहे थोडा कांदा आणि कोथिंबीर. तर अजून काही तुम्हाला हेल्दी करायचं असेल तर यावर तुम्ही पनीर किंवा मग गाजर किंवा पत्ताकोबी, ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही यावर घालू शकता, म्हणजे आपला हा नाश्ता अजून जास्त हेल्दी होईल. मुलांचे टिफिन करताय तर नक्की तुम्ही यावर चीज वगैरे घालू शकता. वरनं थोडेसे तेल घालायचं आणि तुम्ही बघू शकता आपला हा डोसा कडेने सुटायला लागलाय. मीडियम गॅसवर मस्त आरामात त्याला होऊ द्यायचं. छान असं खालची बाजू मस्त अशी भाजून घ्यायची. आणि आता आपण हा पलटून घेऊया आणि दुसरी बाजू सुद्धा याची मस्त अशी भाजल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हा काढून घ्यायचा. खूप मस्त होतो, चवीला अगदी अप्रतिम लागतो. तर असाच आपण दुसरा सुद्धा बनवून घेऊया.
आणि मुलांना द्यायचं असलं तर असं काहीतरी हेल्दी बनवून टिफिनमध्ये द्या. तर परत आपण त्यावर दोन्ही चमचे आपण बॅटर घालायचं, फिरून घ्यायचं. तुम्हाला जर असा साधा डोसा हवा असेल तर तुम्ही असा साधाही डोसा करू शकता. यावर काही नाही घातलं तरीही चालेल. असा सुद्धा खूप छान लागतो. चटणीबरोबर, सांबारबरोबर अगदी मस्त लागतो. किंवा कधी चपात्या बनवायचा कंटाळा आला तर एखाद्या पातळ भाजीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त लागतं. वरनं आपण थोडंसं तेल घालायचं. यावर मी थोडा कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे, कारण हे खाताना जो कांदा लागतो ना तोंडात, मस्त लागतो. तर इथे आपला हा दुसरासुद्धा डोसा आपला तयार आहे. आणि हा कांदा जेव्हा खाताना खूप मस्त लागतो. आता हा फोल्ड करून आपण काढून घेऊया. तर इथे मस्त आपलं प्रोटीनयुक्त सकाळचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही असं बनवून मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण खूप हेल्दी आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी करता किरण रेसिपी